उपवासाला असे खुसखुशीत वडे बनवण्यासाठी 2 वाटी साबुदाणा 5-6 तास भिजत ठेवायचा आहे. त्यामध्ये 2 चमचे पाणी नक्की ठेवायचं. असा मस्त मोकळा साबुदाणा होतो आणि मऊसुद्धा होतो. वाटलेली मिरची घ्यायची आहे आणि शेंगदाणेसुद्धा जाडसर कुटून घ्यायचे आहेत. 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत 2 वाटी साबुदाण्याला आणि 5 छोटे साईजचे बटाटे उकडून त्यामध्ये किसून टाकले आहेत. वाटलेली मिरची, काळं मीठ, साधं मीठ, तुम्हाला आवडत असेल तर जिरं कोथिंबीर टाकू शकता. 10 मिनिटं पीठ भिजवून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण 2 मिनिटात तयार होणारी चटणी, दही, लाल मिरची पावडर, वाटलेली मिरची, शेंगदाण्याचं कूट, मीठ, साखर टाकून चटणी बनवायची आहे. पिठाचा गोळा हातावर घेऊन थोडासा पाण्याचा हात लावून असे चपटे वडे करून घ्यायचे आहेत किंवा मध्ये छिद्र करून घ्यायचे आहेत. छिद्र करून केलेले वडे छान तळले जातात आणि खुसखुशीतसुद्धा होतात. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅस करून आपण वडे असे मस्त तळून घ्यायचे आहेत. करून पहा. आवडल्यास लाईक करा.